नंदुरबार पोलिसांची मोठी कारवाई. सराईत चोरटा जेरबंद. 10 लाखांच्या मुद्देमालासह 4 घरफोड्या उघड. नंदुरबार जिल्ह्यात घरफोड्यांचे प्रमाण वाढलेले असताना नंदुरबार पोलिसांनी एका सराईत चोरट्याला जेरबंद करत मोठी कारवाई केली. धुळे येथील सराईत आरोपी इम्रान शेख खालिद शेख उर्फ बाचक्या वय 30 याला नंदुरबार नवापूर रस्त्यावरील एका पत्र्याच्या शेडमध्ये लपलेला असताना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडून 10,02,126 रुपयांचा चोरीचा ऐवज जप्त करण्यात आलाय. पोलीस अधीक्षक अश्विनी सानपाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने ही कामगिरी केली. गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून ही शोध मोहीम राबविण्यात आली होती. चौकशी दरम्यान आरोपीने नंदुरबार शहरातील 3 आणि शहादा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका घरफोडीची कबुली दिली. धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यात आधीच गुन्हे दाखल असलेला हा आरोपी आणखी कोणत्या गुन्ह्यात सहभागी आहे का याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. पोलिसांच्या धडक कारवाईमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. ब्युरो रिपोर्ट, नंदुरबार. सहसंपादक अनिल गोरा. नंदुरबार शहर पोलीस ठाण्याला 744/2026 BNS कलम 331(4) आणि 305 प्रमाणे 8/8/26 ला एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार उपविभाग यांच्या मार्गदर्शनाने समांतर तपास सुरू होता आणि तो तपास करताना 14/8/26 ला उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार उपविभाग श्री हनुमंत गायकवाड आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील यांना जी गोपनीय माहिती मिळाली होती की सदरचा वरचा गुन्हा दाखल झालेला आहे, ती जी घरफोडी आहे ही धुळे शहरातील सराईत आरोपी जो आहे इम्रान शेख उर्फ इम्रान बाचक्या राहणार अजमेरा नगर धुळे यांनी केली असल्याचे समजल्याने त्याचा शोध घेण्याकामी उपविभागीय पोलीस अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखा या दोन्हीचं संयुक्त पथक त्या ठिकाणी गेलेलं होतं आणि त्याचा शोध घेत होतं. तो नंदुरबार ते नवापूर रस्त्यालगत एका पत्र्याच्या शेडमध्ये तो आपल्याला मिळून आला आणि त्याने घरफोडी आणि चोरीतील एकूण 10,02,126 इतक्या किमतीचे सोने चांदीचे दागिने, रोख रक्कम, मौल्यवान वस्तू आणि 2 दुचाकी वाहनं, घरफोडी करण्याकरता वापरलेले साधन साहित्य आणि स्वतःची ओळख लपवण्यासाठी ज्या काही वस्तू वापरात येतात त्या सर्व जप्त करण्यात आलेलं आहे. आरोपीला एक 744/26 आणि 712/26 शहादा पोलीस ठाण्याचा एक गुन्हा आहे 781/26 आणि अजून एका गुन्ह्याची कबुली दिलेली आहे जो गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि त्याचं देखील आपण मुद्देमाल जप्तीची कारवाई करणार आहोत. याप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार उपविभाग हनुमंत गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि त्यांच्या पथकातील श्रेणी पोसई प्रमोद वंजारी, ASI प्रदीप बाविस्कर, पोलीस हवालदार राकेश मोरे, विशाल नागरे, मोहन ढमडेरे, सचिन वसावे, पोलीस अंमलदार अभय राजपूत, मनोज महाजन, विनोद पाटील आणि आनंद मराठे यांनी ही कामगिरी केलेली आहे.